मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन ये. आई म्हणून मला माझ्या मुलींचं कौतुक आणि अभिमान आहे. यापुढे त्यांच्या आयुष्यात येणारा आनंद मात्र मी काहीही करून त्यांना मिळवून देणारच. उद्या तू रस्त्यावरच्या कोणालाही नवरा म्हणशील आणि फोटो काढशील आणि तुला वाटतं आम्ही ते लग्न मान्य करू, नाही का? मी आई म्हणून कमी पडले, मला कळलं आज मी कमी पडले. मालती, काय ग तू अशी का थांबलीस इथं? नाही काय नाही. आणि दीपू कुठे आहे मालती? अगं दीपू कुठे आहे विचारतोय. वर असेल ती. या सगळ्यांचं आता छान जमून आलंय ना. हो खरंय खरंय. सद्दू साळगावकर फार चांगली मुलं आहेत. हो. कधी कधी मला असं वाटतं म्हणजे दीपू आणि साळगावकर दोघेही सारख्याच स्वभावाचे आहेत. म्हणजे जबाबदाऱ्या घेतात आणि घराला घरपण कशामुळे येईल हे त्यांना बरोबर कळतं. देशपांडे सर इंद्रा आणि दीपिका बद्दल इतकं छान बोलतायत. त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढू का? चला निघ. अरे वा. निघतो मग आम्ही. 1-2 मिनिटं. सानिका, सानिका. हा सासूबाई, काय झालं? सानिका, आई बाबा निघतायत. अगं बरं. अगं बरं काय, हळद कुंकू लाव ना आईला. या ना तुम्ही इथे बस. मालती ताई, खरं सांगू का, आज ना दीपिका खूप सुंदर दिसते. घरी गेलात ना की तिची दृष्ट काढा. आणि तसंही दिवसभर किती मदत झाली हो तिची. आई, मी हळदी कुंकू लावून घेते. उशीर होत असेल ना तुला? हो, आधीच खूप उशीर झालाय. आई, हे घे रिटर्न गिफ्ट आमच्याकडून, म्हणजेच साळगावकरांकडून. सोन्याचं पान आहे, 2 ग्रॅमचं. अगं बघत काय बसलीये, घे ना. अगं घे. अगं कशाला हे? नको. अगं नाही कसं. आई, 2 ग्रॅम सोन्याची किंमत माहितीये का तुला? आणि आम्ही एवढं महागातलं गिफ्ट देतोय तर घे ना. सानू नको आहे ते आम्हाला. नको कसं बाबा? नाही ते काय ना, तुम्ही आयुष्यात कधीच कुणाला काही दिलेलं नाहीये. मग आता हे एवढं महागातलं गिफ्ट मिळतंय आयतं तर घ्या ना. इथे कशाला तत्व वगैरे आणताय आता? बरं ठीक आहे आई, मी हे माझ्याकडे ठेवते. तुला जेव्हा हवं असेल ना तेव्हा सांग. नाही ते काय ना, 2 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 8-10 हजार तर नक्कीच असेल.
सानू, प्रश्न तत्वांचा नाहीये आणि सोन्याचाही नाहीये. म्हणजे तू याच्यापेक्षा एखादी महागडी वस्तू दिली असतीस तरी आम्ही ती नाकारलीच असती. तुझ्याकडून जर आम्हाला काही हवं असेल तर ते म्हणजे माणूस म्हणून चांगलं वागणं. आता तू या नव्या घरी आलेली आहेस, त्यामुळे या घरात समरसून जा आणि हे सोन्याचं पान देण्याऐवजी तू सोन्यासारखा संसार कर. आम्हाला जे हवंय ते आपोआप मिळेल. मग निघूया मालती. हो. कार्तिक, नमस्कार. मी हो, जोड्याने करा. ये ग. सुखी राहा. थँक्यू सासरे बुवा. सर, रिक्षा आली आहे. हो. मालती ताई, एक मिनिट. व्याही म्हणून एक छोटस गिफ्ट आहे आणि प्रसाद आहे. नाही म्हणू नका प्लीज. घ्या ना. आणि तुमची पर्स. हा, चला निघूया. टिपू कुठे राहिली? ती येईल नंतर. आपण जाऊ पुढे. जय श्रीताई, निघतो आम्ही. हा, या. सांभाळून जा. दीदी इथं आली असती तर बरं झालं असतं ना. अहो, जरा हे देता का? पाहिजे असेल तर घे, मला नको सांगू. शाला का? तुझ्या बोटातली अंगठी कुठे आहे ग? अरे हो, शलाकाच्या बोटात अंगठीच दिसत नाहीये. अगं काय विचारते मी? बोटातली अंगठी कुठे आहे? बघतोस ना नयन, तुझी बायको बहुतेक अंगठी विकून आली वाटतं. अशी कशी विकेल? ए शलाका, गपचूप सांगायचं अंगठी कुठे आहे ते. मी सानिकाला दिली अंगठी. काय वेड लागलाय का? नाही म्हटलं तरी 2 तोळ्याची अंगठी होती, अशी कशी दिलीस? ए शलाका, उद्याच्या उद्या ती अंगठी परत आली पाहिजे. अहो, असं कसं देणार? नयनचे पप्पा पाहिलंच नाही किती आगाऊ मुलगी आहे ती. बापावर गेली आहे, बापावर. अहो, पण माझ्या बाबांनीच केली होती ना अंगठी. ए, तुझ्या बाबांनी देऊ दे नाही तर पणजोबांनी देऊ दे. ज्या वेळेला तू लग्न करून आमच्या घरी आलीस ना, तेव्हा तुझ्या अंगावरचे सगळे दागिने ते आमचे झाले. काय ग, जास्त शाणी बनतेस तू? हा, जास्त शाणी बनतेस. हा, आम्हाला खोटं बोलणार? अहो, मी नाही खोटं बोलत. मी खरंच अंगठी सानिकाला दिली. खोटंसं कोणी बोलत असेल ना तर ते तुम्ही बोलताय. तुम्ही मला सांगितलं नाही की तुमचे आधी लग्न झालेलं म्हणून. नाही सांगितलं. बोल, काय करणार आहेस? हा, काय करणार आहेस? ए शलाका,
नाटकं बंद करा. हो आई, तुम्ही तरी सांगायचं ना मला की यांचं आधी लग्न झालंय म्हणून. नयन, तुझी ही बायको फारच चुरू चुरू बोलायला लागली. मम्मा, तू टेन्शन नको घेऊ. हिचं तोंड कसं बंद करायचं ना ते मला चांगलं माहिती. खूप गरमी आहे ना तुला? आता बस आताच. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन ये. मालती, हे मालती, काय ग? लक्ष कुठं आहे तुझं? काय नाही हो. अगं, निघाल्यापासून बघतोय, एवढी शांत काय आहेस ग? नाही, काय नाही. आणि काय ग, आपली दीपू का थांबली साळगावकरांकडे? अगं, तूच म्हणालीस ना आपण पुढे निघूया. हो. अगं हो काय हो, दीपू का थांबले ते विचारतोय मी. जाऊ दे, असो, रमली आहे ती साळगावकरांच्या घरी. आपल्या सानूचं नशीब थोर म्हणून साळगावकरांसारखं सुसंस्कृत घर तिला मिळालं. काय मला फक्त एवढंच वाटतं, सानूने मात्र सगळं आता सांभाळून घ्यायला हवं. म्हणजे तिच्या दृष्टीने हे सगळं नवीन आहे, पण तिने ते करायला हवं. म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर माणूस सुधारतो, मार्गी लागतो. तसं सानूच्या बाबतीत जर घडलं तर माझ्यासारखा आनंदी माणूस अख्ख्या जगात नसतो. तुला काही त्रास होतोय का? नाही म्हणजे तू काहीच बोलत नाही म्हणून विचारतोय. हो नाही, काही नाही, थकली आहे जरा, बाकी काही नाही. आता घरी जाऊन झोप ताबडतोब. आणि उद्या पहाटे उठण्याची काही गरज नाही. तसं आहे, मला आता कळतंय मालती, सानू आता सासरी गेली म्हणून तुला राहवत नाहीये. शेवटी कशी वागली असली तरी आपली लेक होती ती. एक आई म्हणून तुला त्रास होत असणार. मला असं वाटतं, आपण आता कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यातून काहीतरी आपण चांगलं शोधूया, त्यामध्ये आनंद शोधूया. खरं तर आपण यात आनंद मानायला हवा की आपल्या तीनही मुली आयुष्यात पुढे जात आहेत. आणि मला खात्री, आपली सानिका सुखाचा संसार करील. दीपू बद्दल काही बोलायलाच नको, तर गोडीच आहे. मला ते तिचा नेहमी अभिमानच वाटतो का मला. निखळ मनाची आहे, तर तिच्या मनात असतं ना तेच ओठात असतं. काही कसली लपवाछपी नाही, काही नाही, काही.
फक्त कधी कधी मला दीदीची काळजी वाटते ग. कारण काय ती तशी कमी बोलणारी आहे ना. कसं चाललंय तिचा संसार आता परमेश्वरालाच ठाऊक. या फोटोत असलेली मुलगी कोण आहे? यांचं आधी एक लग्न झालंय का? आणि झालं असेल तर मग पहिली बायको कुठे आहे? काहीतरी पुरावा असेलच ना. मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे यांचं लग्न झालंय.